हरिओम. आज आपण स्वामीचे नामस्मरणचे फायदे बघूयात. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मी स्वामीचरणी प्रार्थना करते की हे स्वामी आई, सर्व भक्तांना सुखात व आनंदात ठेव. सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. सर्वांचे कल्याण कर. मानवाचे आयुष्य ही विलक्षण यात्रा आहे. कधी आनंद तर कधी वेदना, कधी यश तर कधी अपयश. अशा अनेक टप्प्यातून प्रत्येकजण स्थैर्य, शांती व प्रत्येकजण शोधात असते. पण खरा प्रश्न असा आहे की शक्ती मिळते कुठून? पैसा, प्रतिष्ठा किंवा लोकांची स्तुती हे सगळं क्षणभंगूर आहे. खरी शक्ती त्या दिव्य नामात दडलेली आहे. ज्या नामाने अनंती काळापासून भक्ताच्या हृदयाला आधार दिला आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ नाम. हे नाम म्हणजे नुसतेच शब्दाचे उच्चार नाही, तर ती स्वतः एक चेतना आहे व दिव्य कंपनी आहे. जिथे हे नाम आहे तिथे स्वतः स्वामीची उपस्थिती असते. जेव्हा एखादा भक्त स्वामी नामाचा जप करायला सुरुवात करतो तेव्हा तो त्याच्या आयुष्यात परिवर्तन घडू लागतात. त्याची विचारशक्ती बदलते, अंतःकरण निर्मळ होते, जीवन हळूहळू चांगले होत जाते. या कलियुगात स्वामींचे नामस्मरण हे खूप मोठा आधार आहे. मनुष्याला याच कठीण प्रवासातून स्वामी सहज बाहेर काढू शकतात. स्वामी नाम जप केल्याने आध्यात्मिक ताकद प्राप्त होते, पापाचा नाश होतो आणि अंतःकरण शुद्ध होते. स्वामी समर्थ नामाच्या जप इतके मोठे तीर्थ कुठेच नाही. जेव्हा जेव्हा भक्तांना संकटाने ग्रासले गेलेले तेव्हा तेव्हा त्यांनी स्वामी नामाचा जपाचा आधार घेतला आहे. त्यांनाही विलक्षण शक्ती अनुभवता आली आहे. या नामातून ऊर्जा दडलेली आहे व आत्मबळ, धैर्य, शक्ती प्राप्त होते. स्वामी नामातून मानसिक शक्ती प्राप्त होते. स्वामी समर्थाचे नाम म्हणजे मनाची शांती. अस्थिर व वादळाला ग्रस्त करून दिव्य हे नाम आपले मनातून वाईट विचार काढून टाकतात व सकारात्मक उत्पन्न करतात. मी त्यांनी संपूर्ण आयुष्य बदलून जाते. संसारिक जीवनात यश मिळवून देते. स्वामी नामाच्या जपाच्या मनाची एकाग्रता प्रचंड वाढते. एकाग्र मन होते व यशाची कीर्ती महान होते. स्वामी नाम भक्ताच्या जीवनातून आळस, नकारात्मकता, भीती दूर करते आणि विसरायचा मार्ग कमी करतो. नाम घेणारा व्यक्ती तेजस्वी बनतो व असाध्य रोग निवारण व आरोग्य शक्ती यातून आपल्याला प्राप्त होते, जपातूनच प्राप्त होते. बरे न होणारे आजार देखील नामातूनच चांगले होतात व प्रतिकार शक्ती वाढते. स्वामी नामाचा उच्चार करताना शरीरात ऊर्जा कंपने तयार होतात आणि प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच मन, भावना, शरीर निर्मळ होते व कठीण आजारातून सुटका होते. अशीच आपली स्वामी समर्थ आई आपली मायाळू आहे. त्याचे प्रेम सगळ्यांना मिळत राहो, त्यांच्या चरणी प्रार्थना व सगळ्यांनी नाम जप करत चला. श्री